माझ्या संग एकच दिवस हिंड म्हणा. हां, तुला 15 दिवस बोटावर नाही घालता यायचं पायात. हां, एकच दिवस हिंड फक्त बदिरी दे. माझ्या संग एकच दिवस हिंड म्हणा. हां, तुला 15 दिवस बोटावर नाही घालता यायचं पायात. हां, एकच दिवस हिंड फक्त. एक तो सारखं आहे का पटांगणात त्याला गाचा गज लाखाच्या पब्लिकमध्ये जातो मी. मग लोक पाय तोडीत येत, हातपाय माझ्या अंगात ताकद नाही. मी माझ्या मायबाप समाजाच्या दारात जातो. त्रास झाला की सलाईन 2 दिवस घेतो, पुन्हा समाजात आलो. आणखीन माझ्या सलाईनच्या इथं ही तशाच पट्ट्या लावलेल्या, सलाईन लावल्या, काढल्या, निघालो समाजात. तो सारखा येशीत बसत नाही मी. गोरगरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आणि माझ्या समाजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जीवाची पर्वा नाही करत. तू काय सलाईन फालाईन सांगतो मला? त्याला वापर करायचा आहे त्यांचा. त्याला चॅलेंज केलं होतं मी. धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दल तुम्ही भूमिका स्पष्ट कर. आम्ही मराठा समाजाने तरी केली जाहीर आणि त्यांच्या चौंडीच्या व्यासपीठावर जाऊन केले. आम्हाला वाटतं गोरगरीब धनगर बांधवाचं कल्याण झालं पाहिजे, तुझी भूमिका स्पष्ट कर. त्याने नाही केली म्हणून सामान्य धनगर बांधवाने ओळखलं त्याला. सामान्य म्हणतो मी, त्याला ओळखलं की आपला वापर करायला लागला आहे. आणि मराठ्यांच्या आणि धनगर बांधवांचे गाव लेवलवर संबंध चांगले आहेत, वंजारी बांधवांचे चांगले आहेत. मग याच्यासाठी कशामुळे खराब करायचे? त्यांनी ओळखलं सामान्य, आणि सामान्याने त्याला त्याची जागा दाखवली सुद्धा. नाही, संपर्क नाही आणि ते प्रयोग त्यांनी करू नये. एकदा केला आहे त्यांनी अंतरवालीला. आता त्या नादात आणि त्या भानगडीत त्यांनी पडू नये. आता पडू नये. ते जर शहाणे असतील ना, त्या भानगडीत त्यांनी आता पडू नये. आम्ही सुरुवातीला जरी थोडे असलो तरी पुण्याच्या पुढे गेल्यावर याचं रूपांतर करोडोत नाही झालं तर नाव बदलून ठेवेल. करोडोत नियत साप नाही त्याची. ज्याचं घेईन त्याचं देत नाही, खातो. सर्वसामान्य जनतेचं खाल्लं की शाप लागतो. आता मुंबईचं प्रकरण मला सुद्धा माहिती. असं जर इतकं उघड्यावरती ते कुटुंब पडलं आणि तुझं कुटुंब तो मोठं करणार असला आणि दुसऱ्याचा बारीक करणार असेल, तुला हे भोगावं लागणार. आणखीन तरी शान हो, तू मराठ्यांच्या विरोधात जाऊ नको, मराठ्यांच्या नादी लागू नको. नसता एकदा आरक्षण मिळू दे, मग तुला मी बघणारच. त्यात किती दम आहे ना ते बघायचंच आम्हाला फक्त एकदा. पण थांब थोडं तू आता.